आता एवढंच सांगतो की ही प्रचाराची सभाच नाही, हा कॉलर फाटल माहिती आहे का. माझ्या इलेक्शनमध्ये पवार साहेबांनी असं आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं बहुमूल वेळ तुम्ही खर्च केला, या ठिकाणी आला. मी तर विचार करत होतो की ही प्रचाराची सभाच नाही, ही पंकजाताईंची विजय सभा आहे. एवढंच सांगतो, वेळ कमी आहे, त्यांना बोलायचं आहे, ऐकून घ्या. फक्त परत औपचारिकता राहिली आहे, त्यावेळेस येईन त्यावेळेस बोलीन. पण आता एवढंच सांगतो, असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहून द्या. ईश्वरचरणी प्रार्थना एवढीच करतो की आपल्या या नात्याला दृष्ट लागू नये. कोण काय म्हणते याच्यावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमच्याकरता मी हाजीर आहे, एवढंच सांगतो. धन्यवाद. नाही वन्स मोर काय हा कॉलर फाटल माहिती आहे का. माझ्या इलेक्शनमध्ये पवार साहेबांनी असं हे केली. मग मला विचारलं पत्रकारांनी, म्हणलं तुम्ही असं का ते का. म्हणलं त्यांनी संकेत दिलेत की मला मतदान करा. मग हे संकेत जे मला लागू होतात ते पंकजाताईंना लागू होतात. आता त्यांना बोलू दे आणि आपल्या सगळ्यांची तात्पुरती रजा घेतो. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी परळीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती आणि याच सभेमध्ये बोलताना उदयनराजे यांनी त्यांची कॉलर ओढून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचे मन जिंकून घेतलेले या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदयनराजेंनी कॉलर उडवताच कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा वन्स मोर अशा घोषणा देण्यात आल्या आणि नेमका घोषणा दिल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांचा एक किस्सा सुद्धा सांगितला की कशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा कॉलर उडवली होती आणि त्या कॉलर उडवण्यामागे नेमका काय उद्देश होता, काय संकेत होते, असं उदयनराजे यांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बोलताना सांगितलेलं आहे. आता पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी उदयनराजे हे परळीमध्ये आले होते. स्टेजवर अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते. पण मात्र उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष सुद्धा पाहायला मिळाला.